तर फायनली झाला आपला 2 तासाचा पिक्चर बघून, म्हणजेच स्ट्रेंजर थिंग्स सीझन 5चा लास्ट एपिसोड हा 2 तासाचा होता आणि एक चांगला हॅपी एंडिंग झालेले आहे. कोण काय मेलं नाही, कोण काय नाही काय नाही. एक चांगला असा मस्त हॅपी एंडिंग झाली सीझनची. आणि एक बोलतात ना, एक वेब सिरीज कशी असावी. तर 2016ला त्याचा पहिला सीझन आला, सेकंड थर्ड सीझन 2017ला आणि 19ला आला, चौथा सीझन 2022 आणि पाचवा सीझन हा 2025 आणि त्याचा शेवटचा भाग हा 2026 पण बोलता येणार नाही, कारण की 1 तारखेलाच रिलीज झाला लास्ट एपिसोड, म्हणजे 2025-26 असा. तर 2016पासून चालू असलेली गोष्ट म्हणजे सिरीज नेटफ्लिक्सकडून रायटर डफर ब्रदर्स यांनी आपल्यासमोर रिप्रेझेंट केली. फुल फिक्शन स्टोरी, म्हणजे एक वर्ल्ड असतं, एक पहिला एक म्हणजे डिमन म्हणजे भूत असतं, असं एक क्रिएचर असतं. मग त्याच्यानंतर ते कसं काय हवी होतं त्या मुलांची स्टोरी, त्या बाजूला तिथं त्याच्यामध्ये लव्ह स्टोरी पण आहे, त्याच्यामध्ये इमोशन्स पण आहे, त्याच्यामध्ये ॲक्शन पण आहे, त्याच्यामध्ये ड्रामा पण आहे, त्याच्यामध्ये परत रडण्यासारखे पण आहेत कॅरेक्टर. काय कॅरेक्टर असे आपल्याला एकदम त्या सीझन पुरते झाले, त्यांनी आपल्याला कनेक्ट केलं. पण ते तेव्हा म्हणजे हे झालेत, म्हणजे निघून गेले, तेव्हा आपल्याला ते वाईट पण वाटलं. पण ह्या सीझनमध्ये कोणी मेला नाही, काय नाही आणि एक चांगला मस्त हॅपी एंडिंग झालं. फक्त मला एवढंच वाटलं की मला वाटलं होतं की लास्ट एपिसोड असेल फुल एक हाईपमध्ये असणार, पण तेवढा मला माझ्या मते मला तेवढं असं वाटलं नाही काय जास्त, असं की फक्त एक लॉंग अशी स्टोरी खेचली गेली. मधले जे सिक्वेन्स होते तर ते मस्त होते. एक क्लायमॅक्सचा सीन पण चांगला होता, ह्याच्यामध्ये त्याची म्हणजे जो वेदना आहे तर त्याची स्टोरी सांगण्यात आलेली आहे. स्पॉयलर्स आहेत, अलर्ट आहे, आधीच सांगतो मी, त्याची स्टोरी सांगण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पॉवर अशा सगळा इंट्रोड्यूस झालंच होतं सगळ्यांच्या. आणि लास्ट एपिसोड हा 2 तासाचा होता, त्याच्यामध्ये पण त्यांनी जास्तीत जास्त फोकस हा नंतरचा जो हॅपी एंडिंगचा जो पार्ट आहे त्याच्यावरती दिलं नाही. आणि बस हे एवढंच आहे, बाकी असं काय मला खास वाटलं नाही. पहिले 4 सीझन होते, त्याच्यामध्ये जसं एक ॲक्शन होती, मारामारी, फुल एक म्हणजे माहोल असा तयार करायचं. पण ह्या एपिसोडमध्ये असं मला वाटलं नाही. व्हॉल्यूम 1 हाईपमध्ये बनायला चांगलं झालं, व्हॉल्यूम 2 पण एक फ्लॅट असा गेला आणि हा लास्ट एपिसोड एक चांगला म्हणजे मस्त असा गोजीरवाणा छान गोंडस असा झाला. जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही कमेंट करा, नसेल पटत तर ते का नाही पटत ते पण कमेंट करा. आणि बस एवढंच सांगतो की चांगलं पण हां बघण्यासारखं आहे, छान आहे. एक कंटिन्युटी, एक वेबसिरीजचा एंड झाला जी 2016पासून कंटिन्यू चालू आहे. एवढी वर्ष त्या स्टोरीला एंगेज करून ठेवणं, एक स्टोरी ठेवणं, ते पण अशी तशी पण एक फिक्शनल, म्हणजे एक वर्ल्ड, दुसरा वर्ल्ड, डाऊन साईड अर्थ, एक अपसाईड अर्थ, परत ती कॅरेक्टर, म्हणजे एक असं नाही वाटलं की मधले वर्ष नाही आली तरी जाऊ दे, काय नाही, विसरण्यासारखं काय नाही. कधी मग पार्ट असे लक्षात येत होते अचानक भयानकमध्ये की हे झालं होतं ते. परत त्याच्यानंतर जी कॅरेक्टर होती त्यांच्यासोबतचा बॉन्ड होता हा, तर ते एकदम छान होता आणि मस्त असा एंड झालेला आहे स्ट्रेंजर थिंग्सचा. आणि बस एवढंच बोलून मी माझा हा रिव्ह्यू संपवतो. तर पुन्हा एकदा भेटू एका दुसऱ्या नवीन सिरीज. आता पिक्चर 2026मध्ये भरपूर असे आता हाईपला जाणारे आहेत. त्याच्यामध्ये टॉक्सिक आहे, धुरंधर 2 आहे, डूम्सडे आहे, मार्वेलकडून पण आहे, बॉलिवूडकडून पण आहे, हॉलिवूडकडून पण आहे, साऊथकडून पण भरपूर असे पिक्चर येणार आहेत. त्यांचे पण रिव्ह्यू जमतील तेवढे मी करणार. तर बस एवढंच बोलून मी हा व्हिडिओ इथे एंड करतो.